मोग भणगी शिवारात बिबट्याचा उच्छाद, कोंबड्यांवर डल्ला मारण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, भविष्यात मनुष्यहानी होण्याची भीती। कळवण तालुक्यातील मोग भणगी येथील शेतकरी सोपान दादाजी पवार यांच्या राहत्या घराजवळ शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास खुराड्यातील कोंबड्यांवर हल्ला करण्यास आलेल्या बिबट्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पहाटे 5 वाजता कळविले असता 2 तासांनी उशिरा का होईना घटनास्थळी येऊन पाहणी करून गेले असल्याचे समजले। एवढी शेजारील ग्रामस्थांनी आरडाओरड केली असता बिबट्याने शेजारील वॉल कंपाऊंडवरून उडी मारून शेतातील पिकांमधून बाजूच्या जंगलाकडे धूम ठोकली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे। विशेष म्हणजे याच परिसरात सदर बिबट्याने धुमाकूळ घातला असून 1 महिन्यांपूर्वी परिसरातील शेतकरी सोपान पवार यांचे एक वासरू, गणेश पवार यांच्या 2 शेळ्या, शरद शेवाडे यांच्या 2 शेळ्या, छोटू सोनवणे यांच्या मालकीच्या 3 शेळ्या, कोंबड्या व श्वानांवर हल्ला केला असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले। रात्री पहाटे भर लोकवस्तीत बिबटे येऊ लागल्यामुळे भविष्यात मनुष्यहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। याबाबत वन विभागाला वारंवार तक्रार करून पिंजरा लावण्याची मागणी देखील केली आहे, परंतु सुस्त वन विभागाने यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याची तक्रार शेतकरी सोपान पवार यांनी केली। दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेनंतर शेतकरी सोपान पवार, शरद शेवाडे, भगवान शेवाडे, छोटू सोनवणे आणि मोग भणगी व दरे भणगी गुंदारे शिवार परिसरातील नागरिकांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे। मराठी केसरी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।